प्रत्येकाची सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक विशिष्ट दिनचर्या असली पाहिजे. आज पहाटे 4 वाजता आणि उद्या सकाळी 7 वाजता उठायचे असे नसावे. असे केल्याने तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. मनाला विकसित करण्यासाठी रात्री 10 वाजता झोपणे आणि सकाळी 4 वाजता उठणे असा एक नियम असावा. ते 3:45 किंवा 3:45 असे नसावे. बरोबर 4 वाजता उठण्याचा पक्का नियम करा. उठल्यानंतर आपण काही वेळ परमेश्वराच्या नावाचा जप करावा. काही वेळ परमेश्वराचे वचन गावे आणि काही वेळ ध्यान करावे. हा तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा पहिला भाग असावा. यानंतर स्वतःला देवाला समर्पित करून आपली सांसारिक कामे पूर्ण करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या पदावर असाल, तुमच्यावर राष्ट्रीय किंवा सामाजिक सेवेची जबाबदारी असेल किंवा तुमच्या घराची जबाबदारी असेल, तर त्या कामांमध्ये तुमचे आचरण पूर्णपणे नीतिमान असले पाहिजे. जर तुम्ही अनीती मार्गाचा अवलंब केला आणि तुमच्या पदाचा गैरवापर केला, तर सकाळी जपमाळेचे काही मणी ओढल्यानेही तुमचे काहीही भले होणार नाही. याचे कारण असे की तुम्ही तुमच्या पदाचा आणि सेवेचा गैरवापर करत आहात, जी स्पष्टपणे एक चूक आहे, जे अयोग्य आहे. आपल्याला माहीत असते की कोणीतरी अधर्मी आणि दोषी आहे, पण जेव्हा ते आपल्याला काही पैसे देतात तेव्हा आपण त्यांना सोडवण्याचा विचार करू लागतो. त्याचवेळी आपण एका निरपराध व्यक्तीला जाळ्यात अडकवतो. यानंतर तुम्ही कितीही वेळा जपमाळ जपण्याचा किंवा दानधर्म करण्याचा प्रयत्न केला तरी तुमचे अधर्मी आचरण आणि अनैतिक मार्गाने मिळवलेली संपत्ती तुम्हाला सरळ मार्गावर चालण्यापासून रोखेल. आपण अशी प्रतिज्ञा केली पाहिजे की आपले पद कोणतेही असो, आपण कोणताही धर्म किंवा कर्तव्य पाळत असलो, काहीही झाले तरी आपण आपल्या कर्तव्यापासून विचलित होणार नाही. जप करणे जितके महान आहे तितकेच तुमचे कर्तव्यही महान आहे. या 2 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. जर तुम्ही केवळ जपमाळ जपली आणि नंतर अप्रामाणिकपणा किंवा अधर्मात गुंतलात, तर त्या माळेचा काही उपयोग होणार नाही. जपाचा खरा आत्मा तेव्हाच ओळखला जाईल जेव्हा तुमचे आचरण धर्मानुसार असेल. लोक तुमच्याबद्दल म्हणतील, हा माणूस खूप कडक नियम पाळणारा आहे, त्याला लाच देता येत नाही. तुम्ही त्याला धमकावून किंवा मोह दाखवून वाईट करण्यास भाग पाडू शकत नाही. हेच आपले घर आहे. घर चालवण्यासाठी पैसा आवश्यक आहे, पण त्या संपत्तीसाठी आपण पैशाला नव्हे तर धर्माला प्राधान्य दिले पाहिजे. आपले कर्तव्य सर्वश्रेष्ठ आहे. पूजनीय बाबांनी नेहमी म्हटल्याप्रमाणे आपला देश आज अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. ही दुर्दशा का ओढवत आहे? कारण प्रत्येकजण आपल्या मार्गापासून भरकटत आहे. जर आपण आपल्या स्थानाशी एकनिष्ठ राहिलो तर ही दुर्दशा उद्भवणार नाही. जरी आपली भक्ती सेवा अगदीच कमी असली तरी जर आपण धर्माच्या मार्गाचे अनुसरण केले तर आपला विजय होईल आणि आपण देवाला प्रसन्न करू. कारण आपल्याला दिलेले कार्य हे देवाचेच कार्य आहे. उदाहरणार्थ, कायद्याचा अभ्यास करणारे काही नवीन विद्यार्थी येथे आले आणि त्यांनी विचारले, आम्हाला माहीत आहे की आमच्या समोरची व्यक्ती दोषी आहे, पण तो दोषी आम्हाला पैसे देत आहे. आम्ही याच कारणासाठी कायद्याचा अभ्यास केला आहे, म्हणून आम्ही त्याला जिंकण्यासाठी मदत करू. हे पाप आहे का? मग हे उघड पाप आहे का? त्या कायद्याच्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिले, नाही, आम्हाला हेच शिकवले आहे. जर आम्ही हे केले नाही तर आमच्या वकिली व्यवसायाला काय अर्थ उरेल? पण कायद्याचा अर्थ अधर्मी लोकांना मुक्त करणे हा नाही. कायद्याचा खरा अर्थ अधर्मी लोकांविरुद्ध पुरावे गोळा करणे, त्यांना शिक्षा करणे आणि निर्दोषांना न्याय मिळवून देणे हा आहे. जरी यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती थोडी कमकुवत झाली तरी तुमचा धर्म सुरक्षित राहील. आणि जर धर्म योग्य असेल तर तुमचे कुटुंब निरोगी, आनंदी राहील आणि देव तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील. आता या तर्काचा विचार करा. जर कोणी तुमच्या स्वतःच्या बहिणीला वाईट वागणूक दिली आणि तुम्हाला माहीत आहे की तो दोषी आहे, पण त्याने तुम्हाला 10 लाख रुपयांची लाच देऊ केली,
तर तुम्ही त्याची बाजू घ्याल का? अजिबात नाही. मग जेव्हा दुसऱ्या कोणाच्या बहिणीला तशीच वागणूक दिली जाते तेव्हा तुम्ही गप्प का बसता? जर कोणी तुमच्या स्वतःच्या भावाचा खून केला आणि तुम्हाला पैसे देऊ केले तर तुम्ही त्याला मोकळे सोडून द्याल का? त्यासाठी तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालाल. त्याचप्रमाणे जर एखाद्या गरीब व्यक्तीची हत्या झाली तर त्याच्या पाठीशी उभे राहणे हे तुमचे कर्तव्य आहे. परंतु हे ज्ञान, ही समज अध्यात्माशिवाय मिळू शकत नाही. आजकाल केवळ पैसे कमवण्याचे ज्ञान दिले जात आहे. पण लक्षात ठेवा, जर तो पैसा अधार्मिक मार्गाने आला असेल तर तो तुमची बुद्धी भ्रष्ट करेल आणि तुमचे भवितव्य निश्चित आहे. पूज्य बाबा सांगत आहेत की समाजातील आजच्या दुर्दशेचे मूळ कारण हे आहे की आपल्या धर्म आणि अध्यात्माच्या खऱ्या ज्ञानाचा अभाव आहे. समोरची व्यक्ती निर्दोष आहे हे माहीत असूनही लोक पैशाच्या मोहात पडून तिला शिक्षा देतात. लक्षात ठेवा, जेव्हा देव त्या अन्यायाचे परिणाम देईल तेव्हा ते तुम्हाला सहन होणार नाहीत. अधर्माचे परिणाम अत्यंत भयंकर असतात. म्हणूनच समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपली कर्तव्य पार पाडताना स्वतःचे नियम बनवले पाहिजेत. जसे काही दुकानांमध्ये असा नियम असतो की तिथे फक्त निश्चित दरच आकारला जाईल. तिथे ही युक्ती चालत नाही, मी शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला माझेच समजून प्रति मीटर 100 रुपये देत आहे, आम्ही 1 पैशाचाही नफा कमवत नाही. शेवटी तुम्ही खोटे का बोलत आहात? तुम्ही दुकान फक्त नफ्यासाठीच उघडले आहे, मग खोटे बोलण्याची काय गरज आहे? तुम्ही स्पष्टपणे सांगितले पाहिजे, आम्ही नक्कीच नफा कमवू, पण आम्ही तुम्हाला योग्य किंमत आणि चांगल्या दर्जाचा माल देऊ. आम्ही यापेक्षा कमी किमतीत विकू शकत नाही. तुम्हाला तुमच्या शपथेचे समर्थन करण्याची गरज नाही. विजेचे बिल, दुकानाचे भाडे आणि कर्मचाऱ्यांचे पगार असतात हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे हे खर्च भागवण्यासाठी तुम्हाला नफा कमवावाच लागतो. कोणीही दान करण्यासाठी दुकान उघडलेले नाही. तुम्ही 10-20 रुपयांच्या नफ्याने माल विकत आहात हे प्रत्येक ग्राहकाला माहीत असते. पण खरी समस्या खोटे बोलण्यात आहे. जर तुम्ही खोटे बोललात तर त्या खोटेपणातून मिळालेला नफा तुमची बुद्धी भ्रष्ट करेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही भेसळयुक्त अन्न विकत असाल आणि ते चुकीचे आहे हे तुम्हाला माहीत असेल तर लक्षात ठेवा, ते अन्न खाणाऱ्या व्यक्तीच्या हृदयात वास करणारा देव तुमचे जीवन अत्यंत दुःखाच्या पातळीपर्यंत भेसळयुक्त करेल. खेदाची गोष्ट ही आहे की आजच्या काळात हे सत्य कोणीही समजून घेऊ इच्छित नाही. एक माणूस कृत्रिम दूध बनवत आहे. त्याला सांगा, हेच तुझ्या बाळाला पाजा. तो तुम्हाला ते पिऊ देणार नाही. मग जेव्हा दुसऱ्या कोणाचे मूल ते पिईल तेव्हा त्यांचे काय होईल? जर ते दुसऱ्या कोणाच्या शरीरात गेले तर काय होईल? त्याला फक्त पैशाची चिंता आहे. एक माणूस तुपात रसायने मिसळत आहे. त्यात असे अखाद्य पदार्थ घालत आहे जे तो स्वतःही खाणार नाही, पण ते हॉटेल्समध्ये पाठवले जातील. हजारो लाखो लोक त्याचे सेवन करतील आणि रोग पसरेल. त्याला फक्त पैशात रस आहे. ही गोष्ट, ही दुर्दशा धर्माच्या ज्ञानाच्या अभावामुळे सर्वत्र पसरत आहे. एक रुग्ण आजारी आहे. खरी औषधे महाग आहेत, म्हणून एक बनावट औषध विकत घ्या आणि त्याच किमतीला विका. त्याला त्यातून काहीही फायदा होणार नाही, पण देव पाहत आहे. तुम्हाला माहीत आहे की ते बनावट औषध आहे, पण त्या गरीब माणसाला माहीत नाही. तो फारसा शिकलेला नाही. गावातला एक शेतकरी आहे. तुम्ही त्याला ते दिले आणि त्याने पैसे दिले. आता तो पैसा तुमचे मन भ्रष्ट करेल, तुमच्या कुटुंबात कलह निर्माण करेल आणि तुमच्या अधःपतनाचे कारण बनेल. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागात, प्रत्येक विषयात जर आपण आपल्या धर्माचे, आपल्या सत्याचे पालन केले तर थोडीशी भक्तीसुद्धा तुम्हाला योग्य मार्गावर नेईल, सर्वोच्च पातळीपर्यंत. पण हे कसे समजू शकेल? अध्यात्माशिवाय हे समजेल का? म्हणूनच आम्ही म्हणत आहोत की आपला देश एका दयनीय परिस्थितीला सामोरा जात आहे.
आपले पूर्वज मानत असत की आपला जीव गेला तरी आपला धर्म गमावता कामा नये. सर्वस्व गमवावे लागले तरी आपले चारित्र्य गमावता कामा नये. आज याची कोणालाही पर्वा नाही आणि हीच गोष्ट बुद्धीला भ्रष्ट करते. जीवन एखाद्या पशुसारखे होऊन जाते आणि आपल्याकडे प्रचंड संपत्ती आहे असे समजून लोक स्वतःला खूप सुखी समजू लागतात. असेल, देवाचा आशीर्वाद असेल, पण हे मला समजत नाही. पण प्रिय, तो दिवस लक्षात ठेव. जेव्हा तुझे शेवटचे क्षण असतील, ना तुझे शेतघर जाईल, ना तुझा महाल, ना तुझी बँक शिल्लक, ना कोणी, ना हे शरीर. आता तुझी कर्मे तुला त्रास देतील. तो काळ कोणाला आठवतो? जर तुला तो काळ आठवला तर कदाचित भीती वाटेल. नाही, मी पाप करणार नाही, कारण मला हे जग सोडावे लागेल. बरं, मी कधी जाणार? मला माहीत नाही. या शरीरातून माझा देह कधीही जाऊ शकतो. म्हणून आपल्याला थोर पुरुषांचे शब्द आठवतात की आपण एका नियमानुसार जीवन जगावे, नीतिमान जीवन जगावे, आपले कर्तव्य पार पाडावे. जे आपले कर्तव्य आहे. आज पैशाच्या मागे लागलेल्या मानसिकतेमुळे अनेकदा कर्तव्याची कमतरता जाणवते. शाळेत शिक्षकाचे विद्यार्थ्याप्रती काय कर्तव्य असते? तो आपलं कर्तव्य विसरला आहे. अगदी लहान विद्यार्थीसुद्धा, ज्यांचा पाया संपूर्ण राष्ट्राची आणि समाजाची सेवा करू शकतो. जर आपण त्यांना योग्य शिक्षण दिले नाही तर त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. जर आपण त्यांना चुकीचा आधार दिला तर त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल, कारण ते एक नवीन आयुष्य आहे. आणि जर प्रत्येकाने आपली कर्तव्य पार पाडली तर संपूर्ण समाज सुखी होईल. पण बेजबाबदारी शिरकाव करत आहे. कोणालाही आपले कर्तव्य समजत नाही. म्हणूनच थोर पुरुषांना याचे दुःख होते की जर प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले, धर्माचे पालन केले, देवाचे नाव घेतले, तर सर्वजण सुखी होतील. प्रत्येकाला आनंद हवा असतो आणि तरीही ते अशा प्रकारे वागतात जे दुःखद आहे. म्हणूनच आनंद मिळत नाही. परिणामी आपण दुःख भोगत आहोत. माझ्यावर विश्वास ठेवा. अधर्माने कमावलेला तो पैसा संपूर्ण कुटुंबात अशांतता निर्माण करेल. आणि जर तुम्ही 100 रुपये धर्माने कमावले आणि 4-5 कुटुंबे एकत्र बसून भाकरी आणि मीठ खातील, तर तुम्ही आनंदाने झोपाल. तिथे खूप प्रेम. तर जर ही प्रवृत्ती सोडली नाही तर तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही कुठेही दानधर्म करू शकता, पण तुम्हाला फायदा होणार नाही. जर देण्याबद्दल बोलायचं झालं तर प्रामाणिकपणे कमावलेल्या पैशातून जर तुम्ही ते कष्टाने कमावले असेल, तुम्ही 100 रुपये द्या. तर जर त्याने त्या 100 रुपयांचे पीठ विकत घेतले आणि 2 पोळ्या खाल्ल्या, तर तो मोठे भजन करत असेल. जर तुम्ही 1,00,000 रुपये अप्रामाणिकपणे गुंतवले तर तो बसून घाणेरडे विचार करेल, तो भजन करणार नाही. घाणेरडे विचार आणि तुमची घाणेरडी कृत्ये एकत्र तुम्हीच त्याचे कारण आहात, बरोबर? मग तुम्हीच पतन पावणार. देव त्याला वाचवेल, कारण तो देवाच्या आश्रयात आहे. म्हणून मला वाटते अप्रामाणिक संपत्तीतून कोणालाही कधीच फायदा होत नाही. म्हणून जर आपण आपली कर्तव्य पार पाडताना प्रभूच्या नावाचा जप केला तर आपल्याला लवकरच फायदा होईल. खूप सुंदर. म्हणजे हीच चर्चा आहे. जर तुम्ही हे अंगीकारले तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल. मी सत्य सांगत आहे. हे गोष्टी त्या खूप सुंदर आणि जीवनदायी आहेत. पण जर तुम्ही त्यांचा स्वीकार केला तर ती एक स्वाभाविक गोष्ट आहे. नाहीतर त्याचे फायदे असे होतील की बघा 5,000, मग तुम्ही या गोष्टी विसरून जाल. या गोष्टी चांगल्या वाटणार नाहीत. मित्रा, घरात एक खूप चांगली गोष्ट येईल, पण हे लक्षात ठेवा, 5,000 घरात अशांती निर्माण करतील. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही धर्माचे पालन केले पाहिजे. जर तुम्ही धर्माचे पालन केले तर देव तुमचे रक्षण करेल. अधर्माचे आचरण, बघा काय काय घटना घडतात. ती एक छान गाडी होती. तुम्ही चित्रपटाची गाणी लावून गाडी चालवत होता आणि तो अपघात झाला. गाडीला आग लागली. तो बाहेर पडू शकला नाही. तो आतच जळाला. काय झाले? ही करोडो रुपयांची गाडी.
तुम्ही आत बसलेले असतानाच तिने तुम्हाला जाळले. तिला प्रचंड वेगाने आग लागली. तुम्ही आत जळालात. तुला असे जळून जायचे आहे का की भगवंताच्या आनंदाचे ध्यान करून देहत्याग करायचा आहे? तर मग अंत्यसंस्कार अशा प्रकारे होऊ दे की प्रत्येकजण भगवंताचे नाव घेत जाईल. मग तुझे अंतिम संस्कार तिथेच जिवंत जाळले जा. काय होऊ शकते? तुझ्या कर्मांचा हिशोब प्रत्येक क्षणी, प्रत्येक सेकंदाला घेतला जाईल. अरे अशी कर्मे कर की तुझा हिशोब चांगला राहील, वाईट नाही. कोणी पाहत नाही असे समजू नकोस. ज्याला हिशोब द्यायचा आहे तो पाहत आहे. तो पाहत आहे. वकील किंवा कोणत्याही पुराव्याची गरज नाही. तुझ्या आत विराजमान असलेली ती सर्वव्यापी शक्ती पाहत आहे. म्हणून नेहमी जसे तू सत्संग ऐकत असतोस, जर तू हात जोडून प्रार्थना केलीस, जर तू त्यातील थोडेसे जरी ऐकलेस, तर तू खऱ्या आनंदाच्या मार्गावर चालू लागशील. नाहीतर बंधू, एक अत्यंत वाईट वारा वाहत आहे. मायेची किती घाण पसरत आहे. हे कलियुग आहे. या गोष्टी कोणालाच आवडत नाहीत. मला सांगा, आपण किती पैसे कमवू शकतो? किती सुखांचा उपभोग घेऊ शकतो? आणि ही आध्यात्मिकता नाही. तुम्ही खरोखरच फसू नका. आध्यात्मिकतेमध्ये हे आहे की तुम्ही जितके जास्त धर्माचे पालन कराल, तितके तुम्ही अधिक आनंदी व्हाल. आणि या जगात तुम्ही जितकी जास्त संपत्ती मिळवाल, तितके तुम्हाला अधिक आनंदी मानले जाईल. पण तो खरा आनंद नाही. तो हॅलोजन दिव्यासारखा काही मिनिटे जळेल आणि विझून जाईल. आणि सद्गुणी व्यक्ती दिव्यासारखी जळेल, पण ती खूप काळ जळत राहील. या गोष्टींचा विचार करा. परमेश्वराच्या नावाचा भरपूर जप करा आणि देवावर विश्वास ठेवा. घाणेरड्या वर्तनात गुंतू नका.